नमस्कार मित्रांनो, आता आहे मी टाकळी डोकेश्वर या गावी आणि इकडून मी जातोय कल्याणच्या दिशेला. तर रोडची अपडेट द्यायची होती. भरपूर लोकांनी कमेंट्स केली होती की ओतूरच्या पुढे पण किंवा आळेफाट्याच्या पुढे पण अहिल्यानगरकडे जाताना रोडचा अपडेट द्या. तर त्यासाठी तर इकडून आलो होतो टाकळी डोकेश्वरला, तर इकडून हा व्हिडिओचा मी अपडेट देतोय. तर आता पुढून मी रोडचा जो जिकडे काम चालू आहे ते दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता हे पहा, टाकळी डोकेश्वरचा जो रोड आहे इकडून स्टार्ट होतो आणि इकडून टाकळी डोकेश्वर पासून हा रोड पुढे चालू झालेला आहे, म्हणजे चांगला झालेला आहे रोड. इकडे काही रोडची कामं चालू नाहीत. आपल्याला पुढे जाऊन कामं चालू आहे पुढे जाऊन, पण अजून सध्या एक 5 ते 6 किलोमीटर जाऊन हा रोड दोन्ही साईडने झालेला आहे चांगला. आता मस्त झालाय, पहा ना केवढा रोड आहे. आणि आधी पण हा जो रोड आहे कल्याण अहिल्यानगर, तर आळेफाट्यानंतर एवढा म्हणजे शांत रोड यासाठी की रहदारी फार कमी इकडे अजिबात गर्दी नाही, काही नाही, एकदम निवांत आणि मजा येते गाडी चालवायला. मला तर मजा येते. आणि छान क्लायमेट छान झालंय. काल पाऊस पडून गेला या परिसरात, तर सगळीकडे एकदम असं सावली पडलेली आहे आता सध्या. पण कारण आता अजून दिवस मावळलेला नाही, पण अंधार पहा किती झालेला आहे. कदाचित विजिबिलिटी थोडी कमी झाली असेल. व्हिडिओमध्ये पाहू आता. आळेफाट्यापर्यंत जाईपर्यंत आपल्याला अंधार होईल बऱ्यापैकी. जोपर्यंत तुम्हाला मी रोड दाखवू शकतो, कारण आणे घाटात काम चालू आहे. त्याच्या आणेच्या गावाच्या मागे तिकडे देखील काम चालू आहे. इथे पुढे जाऊन थोडासा घाट लागतो, त्या घाटानंतर काम चालू होतं. बाकी इकडून तर अहिल्यानगर साईडने रोडचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. थोडे छोटे मोठे पॅच डायव्हर्जन दिलेले आहेत, कारण छोटी मोठी कामं चालू आहेत अजून. पण इकडे तर पट्टे पण मारलेले आहेत मधले, त्याच्यामुळं हा रोड तर प्रॉपर झालेला आहे. आणि पुढे अजून क्लायमेट पहा एकदम थोडं ब्लॅक झालेलं आहे, म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे. म्हणजे होऊ शकतो पाऊस. त्या आळेफाटा परिसरात पाऊस झाला आज. बाकी आज आहे 30 मार्च 2026. आजचा हा व्हिडिओ आहे आणि एक लवकरच अपलोड होईल. कारण भरपूर लोकांनी कमेंट केल्या होत्या की आळेफाट्या पुढचा देखील परिसर दाखवा. ॲक्च्युली दाखवायला ओतूरच्या पुढे सांगितलं होतं, पण ओतूर ते आळेफाटा हे अंतर रोडचं झालेलं आहे कम्प्लीट. इकडे काही रोडची कामं चालू नाहीत मध्ये. आळेफाट्यानंतर काम चालू होतं. राजुरी गावात थोडंसं काम चालू आहे. राजुरी गावानंतर इकडे अहिल्यानगर साईडला जवळजवळ बेल्ले गावापर्यंत रोड झालेला आहे. आणि बेल्ले गावातून पुन्हा काम चालू होतं. तर आता एक पुढे 5-1 किलोमीटर नंतर जे काम चालू आहे तिथपासून ते बेल्ले गावापर्यंत एवढं काम चालू आहे. तोच परिसर दाखवायचा आहे. थोडासा मोठा होऊ शकतो व्हिडिओ, पण ज्या लोकांना खरंच या व्हिडिओची हेल्प होते त्या लोकांसाठी फायदेशीर आहे खूप. आणि त्या लोकांच्या आग्रहाखातीर मी हा व्हिडिओ बनवतोय. कारण त्यांनी कमेंट केलं मला की या पुढचा देखील रोड दाखवा आम्हाला, त्यामुळंच हा प्रयत्न. बाकी तुम्हाला देखील या रोडचा फायदा होईल कधी तुम्ही या परिसरात आलात, किंवा तुम्हाला मुंबईवरून अहिल्यानगर साईडला जायचं आहे, किंवा पुढे औरंगाबाद असेल, किंवा औरंगाबाद नाही सॉरी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, किंवा इकडे पाथर्डी असेल. हे भरपूर लांबचा परिसर आहे हा ॲक्च्युली. तर हेच दाखवायचं होतं. हा घाट उतरलो आपण की रोडचं काम चालू होतं. आधी चालू होतं 15 दिवसापूर्वी आलो मी इकडून, तेव्हा. आता कदाचित झालेलंही असेल. मला आता फक्त प्रॉब्लेम हा वाटतो की तुम्हाला विजिबिलिटी अंधारात दिसेल की नाही दिसणार रोड. थोडा उशीर झालाय, आता 6-6:15 वाजलेले आहेत.
दिवस मावळायला आलाय, पण सभोवतालचा परिसर पहा किती साफ आणि स्वच्छ दिसतोय समोर. हा तर जुनाच हायवे आहे. हा इकडे सिमेंट रोड झालेला नाहीये. हा नाही, सॉरी, झालेला आहे सिमेंट रोड. हा इकडे पहा, इकडे इथपासून काम चालू आहे. इथे थोडासा पॅच खराब आहे, पुन्हा इकडे काम झालेलं आहे. हे पहा, हा मस्त झालेला आहे रोड. घाटाच्या परिसरात काम राहिलेलं आहे. बाकी इकडे पहा किती सुंदर दिसतो रोड, मस्त एकदम. कुठेतरी बाहेर आल्याचा भास या ठिकाणी होतोय. कारण याआधी मस्त हा रोड जो आहे, तुम्ही आळे फाट्यानंतर ते अहिल्यानगर पर्यंत हा एवढा सुंदर रोड होता आधी. पण म्हणजे आधी खड्डे नव्हते, पण डांबरी असल्या कारणानं थोडासा प्रॉब्लेम, छोटा होता रोड. आणि पण जो पूर्ण रस्त्याचं काम होणार होतं, त्या रोडचं काम केलेलं आहे पूर्ण इकडे. त्याच्यामुळं हा रोड बनवावा लागला. हे पुढे बोर्ड पण आहे, अरुंद रस्ता आहे, वाहने सावकाश चालू. आणि या ठिकाणी या गावची यात्रा आहे. हे गाव कोणतं आहे, मला नाव मी सांगतो तुम्हाला काय नाव. यात्रा चालू झालेल्या आहेत. उन्हाळ्यात यात्रा असतात गावी, आणि त्यामुळं पाहण्याचा दिवस, अनेकांचे मने या उत्सवाच्या निमित्तानं जोडणारा हा दिवस, अनेकांची नाती बळकट करणारा हा भगवान श्री हरेश्वर महाराजांचा हा वार्षिक यात्रा उत्सव. हा, यात्राचे बरोबर आहे, यात्रा इकडे. एकमेकाला आनंद देऊया, आनंद घेऊया, आणि त्याद्वारे भगवान श्री हरेश्वर महाराजांची सेवा करूया. गावचा बोर्ड या ठिकाणी तरी लावलेला नाहीये. जास्त माहिती नाही इकडे, या गावचं नाव नाही माहित मला. छोटं गाव आहे त्याच्यामुळं. हो, इकडे त्या गावाच्या पुढे पण रोड चांगला झालेला आहे, एकदम सुसाट आहे. बस तर इकडे अशा फास्ट चालतात, त्यात सोय नाही. पुढे कदाचित पाऊस असू शकतो, कारण खूप क्लाउडी झालेलं आहे क्लायमेट तिकडे. ढग आलेले आहेत मस्त. पण हा पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप हानिकारक आहे, कारण शेतकऱ्यांचे आता कांदे निघतात आहेत. आणि यावेळी जर पाऊस पडला तर ते कांदे जे ते वर्षभर साठवून ठेवतात, साठवून याच्यासाठी की पुढे रेट वाढेल पुढे जाऊन. कारण आता सर्वांचेच कांदे निघतात, त्यामुळं रेट नसतो मार्केटमध्ये. आणि मग ते थोडे साठवून ठेवून एक 5-6 महिन्यानंतर ते सेल करतात, तर त्यांना थोडा रेट चांगला मिळतो. पण तेच जर हा पाऊस आला तर या पावसामुळे तो कांदा भिजेल आणि तो टिकणार नाही, 2-3 महिन्यातच खराब होईल. त्याच्यामुळं हा पाऊस खूप सर्वांसाठी धोकादायक आहे. धोकादायक नाही बोलता नाही येणार, थोडा शेतात कांदे आहेत आता. लोकांची आता कांदा काढणी चालू आहे इकडे, त्याच्यामुळं या लोकांना खूप भीती वाटत असेल. आता भीती म्हणजे कांद्याचं जे झाड असतं, त्या झाडाच्या मधोमध जर पाणी गेलं तर ते पूर्ण कांद्यात पाणी जातं आणि कांदा आतून सडतो. बाहेरून चांगला दिसायला चांगला दिसतो, पण आतून सडलेला असतो कांदा. मग हेच शेतकऱ्यांसाठी हा हानिकारक आहे पाऊस. आधीच शेतकऱ्यांच्या मालाला या
इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळं, अमेरिकेच्या युद्धामुळं माल नाही आहे शेतमालांना. माल जो बाहेर जायचा तो बाहेर जात नाही, एक्सपोर्ट होत नाही आहे माल. शेतकऱ्याचं सगळीकडूनच नुकसान होतंय. समोरचा परिसर पहा किती सुंदर दिसतोय. आणि रोड तर त्याहून सुंदर आहे, मस्त झालेला आहे रोड एकदम. या परिसरात म्हणजे आळेफाटा ते अहिल्यानगर त्या परिसरामध्ये गाडी चालवायला एवढा आनंद येतो मला तर वैयक्तिक. खूप छान क्लायमेट असतं इकडे, शांतता असते, जास्त गाड्या नसतात रोडवर. गावं जी आहेत ती छोटी छोटी गावं आहेत आणि आतमध्ये थोडी, त्याच्यामुळं रहदारी नसते आणि एकंदरीत मस्त वाटतंय. हे बा इकडे असे छोटे डायव्हर्जन केलेले आहेत, तर यासाठी तुम्हाला विजा चमकताना दिसत आहेत. हे बा हे असे डायव्हर्जन आहेत थोडे थोडे, त्यामुळं गाडी थोडी सावकाश चालवा, कारण जेणेकरून काय होतं, रोड चांगला झालाय म्हणून आपण जर वेगात चालवायला गेलो आणि अचानक डायव्हर्जन आलं, समोरून गाडी आली, तर मग ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं एक 60-70चं स्पीड तुम्ही फॉलो करा. फास्ट झालेलं आहे इकडे. या परिसरात गर्दी कमी असते, त्यामुळं रोडचं काम जे आहे ते पटकन झालेलं आहे. आता एक कुत्रा लेफ्ट साईडने आला, फास्ट हॉर्न दिला, नाहीतर मग तो सरळ गाडीकडे आला असता, म्हणून मी जरा हॉर्न दिला आधीच. एक दोनदा कुत्रा असा अचानक पळत आले आणि गाडीला डॅश झाले होते माझ्या. हे आपल्याला म्हणजे माहिती नसताना अशा गोष्टी होतात आणि आपण किती व्यवस्थित चाललं तरी कुत्रा असा प्राणी आहे, तो जर लेफ्ट साईडला जात असेल, रोडच्या कडेला जात असेल, तर तो एकदम मध्ये येतो. त्याला काय होतं आणि एकदम मध्ये येतो तो आणि ॲक्सिडेंट होतो. म्हणजे त्याला पण लागतं, कधी कधी मारतात पण कुत्रे. पण ठीक आहे, ज्यावेळी कुत्रा दिसेल त्यावेळी तुमचा स्पीड थोडा कमी करा. माझा अनुभव आहे, त्याच्यामुळं थोडे ॲक्सिडेंट किंवा काय होतं, नेमकं गाडीचं खूप नुकसान होतं, कुत्र्याला पण लागलं जातं. म्हणजे कधी कधी मारतात पण कुत्रे. भरपूर जे रोडचे ॲक्सिडेंट होतात ते असे अचानक आलेले असतात मध्ये. त्याच्यामुळं आता हे हे काळेवाडी सावरगाव असं गाव आहे हे. या गावात देखील चांगला रोड झालेला आहे, म्हणजे गावच्या पुढचा देखील परिसर चांगला आहे. समोर तर विजेचा कडकडाट होतोय. मलाच आता टेन्शन आलंय, पुढे जाऊन पाऊस लागतो काय. खूपच अंधार झालेला आहे इकडे. अंधारामुळं वेगळंच क्लायमेट झालंय. मध्ये एकदम रेडिश आहे, म्हणजे तिथे सूर्य तिथं असणार आहे मावळायला गेलेला, आणि हे बाकीकडं सगळं काळोख पसरलेलं आहे आणि ती पावसाचं क्लायमेट आहे सगळं. काही लोकांनी लाईट्स देखील लावलेले आहेत, थोडं अंधारच पडलेला आहे. दिसतंय आपल्याला, त्याच्यामुळं काही हे नाही प्रॉब्लेम. आता समोरून लाईट आली की मग दिसायला थोडा प्रॉब्लेम येणार. आपली लाईट ऑन करू आपण. तेव्हा इकडून पुणे 115 कल्याण 160 किलोमीटर. आणि हा रोड आधी झालेला नव्हता. हे तुम्हाला जर लेफ्ट साईडला माती दिसत असेल तर तिथं काम चालूच होतं. तिकडची माती आता लेफ्ट साईडला टाकली. इकडे अजून पण रस्ता साईड जो रोड आहे तो भरायचं राहिलेला आहे. जर अशा वेळी जर कुणाला जर अचानक खाली गेली गाडी तर फार नुकसान होईल. त्याच्यामुळे साईड रोड पट्टे जे ते लवकरच भरून घेतील. इकडे इकडे थोडी थोडी माती टाकलेली आहे. यात्रा भरपूर चालू झालेल्या आहेत गावी आता. मुंबईकर पुणेकर असतील गावी येतात आपल्या यात्रेला. इकडे रोडचं काम चालू आहे. हे बा अजून इकडे लेफ्ट साईडला काम चालू आहे आणि तुम्हाला परिसर दिसत असेल.
इकडे तर पाऊस पडून गेलेला आहे थोडासा, कारण साईडला दिसतोय मला पाऊस पडलेला, म्हणजे अवकाळी पाऊस आहे हा. काल आणे या गावात मोठा खूप पाऊस पडला. हे बा, एक साईडच चालू आहे इकडे. इकडे इथपर्यंत काम चालू आहे आणि आता आपण पोहोचलोय आणे गावात. आणे गाव आहे पुढे, आणि इकडे बा रोड तर खांडलेलं आहे, म्हणजे स्क्रॅचेस मारलेले आहेत रोडवर. पण ग्रीप पकडण्यासाठी हे थोडंसं ग्रीप स्क्रॅच मारतात. आणि आता आहोत आपण आणे या गावी. इकडे काल खूप पाऊस झाला, भयंकर गारांचा पाऊस. काल मी इकडेच होतो या परिसरात. इकडे पुढे जाऊन आता घाटात काम चालू आहे रोडचं, दाखवतो आता. विजा खूप कडकडत म्हणजे चालू आहे, विजांचं कडकडणं. इकडे अजून जुनाच हायवे आहे आणि थोडंसं स्क्रॅचेस मारलेले. स्क्रॅचेस याच्यासाठी, कारण हा पॅचेस राहिलेला आहे. तुम्ही बेल्ले तर हा पॅच म्हणजे बेल्लेगाव नाही, सॉरी, राजुरीमध्ये झालेला आहे. बेल्लेगाव ते आणे हा जो परिसर आहे यामध्ये काम चालू आहे. तुम्हाला लवकरच आपण माळशेज घाटाचा जो रोड आहे, सावर्णे गावानंतर रोड चालू होतो, रोडचं काम ते कुठपर्यंत आलंय ते आता ते पण चांगलं काम झालेलं आहे. ते मी त्याचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही तो पार्ट पहा. हे बॅक टू बॅक व्हिडिओज येणार आहेत आता, कारण भरपूर लोक बोलतात आहेत की लेटेस्ट व्हिडिओ टाका म्हणून. तर नक्कीच टाकणार आहे मी, पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आपलं चॅनल. त्यानंतर तुम्हाला आपले जे लेटेस्ट व्हिडिओ ते दिसतील तुम्हाला. त्याचं कारण असं, कारण व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की लेटेस्ट व्हिडिओ आलेला आहे, अपडेट झालेला आहे. आणि माझे इतरही व्हिडिओ म्हणजे ट्रॅव्हल रिलेटेड असतील ते तुम्हाला नक्कीच दिसतील माझ्या चॅनलच्या माध्यमातून. तर ते तुम्हाला यावेळी तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा, आणि आवडला असेल तर तुमचं लाईक करत जावा व्हिडिओज. एका लाईकमुळे मला थोडं प्रेरणा भेटते नवीन व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी. आणि हा आणे घाटाचा परिसर. आणे घाट हे खूप फेमस आहे, कारण आणे घाटात यात्रेच्या दिवशी, आणे घाटात ज्यावेळी यात्रा असते तर त्यावेळी इथे एक मंदिर आहे, रंगदास स्वामी की अजून काहीतरी, रंगदास स्वामी असं स्वामींचं मंदिर आहे. मला माहीत नाही आहे ॲक्च्युली, पण म्हणजे जर माहिती नसेल तर माफी मागतो मी आधीच. रंगदास स्वामी असं काहीतरी नाव आहे. तर
तर मी खाली मेन्शन करतोय ते नाव, कोणत्या मंदिरात, कोणतं मंदिर आहे. तर ते मंदिर, त्या मंदिराची यात्रा असते. त्यावेळी यात्रेच्या वेळी आमटी भात, आण्याची जी आमटी भात बोलतोय, आमटी भाकरी ही फार फेमस असते. रंगदास स्वामीचे मंदिर आहे. तर त्या मंदिरात यात्रा असते आणि खूप म्हणजे 2-3 दिवस यात्रा असते ती. आणि त्यामुळं भरपूर भाविक येतात आणि त्या यात्रेला भेट देतात. भरपूर लांब लांबून लोक येतात आणि आमटी भाकरी तिथं जेवण असतं मस्त, आणि ती फार फेमस आहे आमटी. तर ती त्याच्यासाठी ते आनेगाव खूप फेमस आहे. मला गाडी चालून हे सगळं बोलावं लागतंय, त्यामुळं थोडा विचार करून बोलतो मी. थोडं सावकाश होईल व्हिडिओ, पण असे थोडेसे डायव्हर्जन केलेले आहेत. हे जे गाव आहे, इकडे आधी खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. हा ॲक्सिडेंट म्हणजे एक मोठा ट्रक आला होता, ज्यामध्ये रेती भरलेली होती पूर्ण. तो 12 टायर होता, 12 टायरचा मोठा ट्रक होता. आणि इथेच लेफ्ट साईडला स्मशानभूमी आहे, तिथून लोक दशक्रियेचा विधी होता आय थिंक. आणि ती लोक बाहेर आली होती रोडवर इकडे, आणि रोडने चालत होती. रोड छोटा आहे आणि त्या ट्रकचे वाटतं ब्रेक फेल झाले. तर इथेच त्या ट्रकवाल्याने 8 का 9 लोकांना उडवलं होतं म्हणजे, आणि एक्सपायर झाले होते एका वेळी वन टाइम. कारण समोरून आनेघाटाचा उतार आहे खूप मोठा, आणि या उतारामुळं ते गाडीचे ब्रेक फेल झाले. आणि उतारा असल्यामुळं खूप वेग होता त्या याला, ट्रकला कंट्रोल झाली नाही गाडी, आणि 9-10 लोकांना चिरडलं गेलं. आणि वन टाइम इकडे म्हणजे एक्सपायर झाले 9-10 लोक. तर हे ते गाव आहे. आता त्याच गावी आहे मी. त्या गावचं नाव नाही, इकडे पहा काम चालू आहे आता. मी आता थांबावं लागतं असं. गुळुंचवाडी हे नाव आहे गावचं. फार फेमस झाली होती गुळुंचवाडी त्यावेळी. फेमस म्हणजे बिचारे लोकांचे जीव गेले. सांगायचं हे की बरोबर आहे, मी जे मंदिर सांगितलं रंगदास स्वामी मंदिर, त्याच मंदिराची यात्रा असते. खूप लोक म्हणजे जी आमटी बनते ती 9 ते 10 कढाया एका वेळी चालू असतात. एका वेळी त्या बनत असतात, शिजत असते ती आमटी, आणि त्यातूनच जेवण देतात लोकांना. हे पहा रोडची कंडिशन पहा. एक साईडला तर कामच चालू आहे, लेफ्ट साईडने. इकडे वन साईडच काम चालू आहे, वन साईडच रोड म्हणजे जाण्या येण्यासाठी. सध्या तरी लेफ्ट साईडचं झालेलं आहे, पण चालू नाही झालं अजून. एवढ्या आठवड्याभरात चालू होईल. पण इकडे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बा लेफ्ट साईडला आत्ताच नवीन झालेला आहे रोड, आणि समोरून गाड्या खूप फास्ट येतात, वेगात येतात. आणि इथे लेफ्ट साईडला पॉलिटेक्निक कॉलेज आहे, समर्थ पॉलिटेक्निक. मोठं कॉलेज आहे. लोक इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे हे ॲक्च्युली. लेफ्ट साईडला पूर्ण रोडचं काम नवीन झालेलं आहे आत्ता, आणि एवढ्या एक 10 ते 15 दिवसात हे चालू होईल काम, कारण अजून ओलाच आहे रोड. बस जर आली तर तुम्हाला थांबावंच लागतो.
जास्तच पॉवरफुल वाटत असेल तर अप्पर डिप्पर देऊन पहा. हे पहा, मी माझा डिप्पर आहे तरी तो अप्पर देत चालला होता, मग मी पण अप्पर चालू केला, अप्पर लाईट दिली. ठीक आहे. हां, तर लेफ्ट साईडला हे पहा इकडे चालू झालेलं आहे. म्हणजे असंच चालू होईल आणि पुढे जाऊन एक तुम्हाला बेल्लेगाव गेल्यानंतर मग पुढचा रोड चांगला आहे, मग तुम्हाला आळेफाट्यापर्यंत चांगला रोड आहे. हे बघा इकडे असे थोडे थोडे हळू जा, कारण सध्या सगळीकडेच हळू चला, कारण रोडचे कधी कुठे काम चालू आहे तेच कळून येत नाही. आणि मग थोडंसं सावकाश चालत जावा, कारण बाईकवाले असतात, गाडी कंट्रोल होत नाही. खडे सांडलेले आहेत रोडवर, पूर्ण खडे आहेत, गाडी स्किट होतात. बाईक तर लगेच स्किट होते आणि फोर व्हीलरचे पण ब्रेक लागला तरी तो टायर घसरला जातो. ठीक आहे. हे बेल्लेगाव, आता लेफ्ट साईडला गेलात की बेल्लेगावात जातो. आज मंडे आहे आणि बेल्लेगावचा बाजार आहे. ठीक आहे, तुम्हाला पुढचा परिसर दाखवतो. हा, इथपर्यंतच काम चालू आहे, पुढे तर काम झालेलं आहे. हे बेल्लेगावच्या पुढचा परिसर आहे हा. माहित नाही तुम्हाला दिसतो रोड, नाही दिसत. पाऊस यायला चालू झालाय बारीक, तुम्हाला एक दिसत असावा रोड. तर असा पूर्ण झालेला आहे रोड इकडे. आता हा पूर्ण राजुरी गावापर्यंत चांगला आहे. राजुरी गावात थोडं डायव्हर्जन आहे, हळू चालला तिथे. बाकी मस्त झालेला आहे इकडे रोड. आता आधीसारखा वेळ लागत नाही, कारण बेल्लेगावापासून थोडी गर्दी चालू होते आळेफाट्याकडे साईडला जाण्यासाठी. भरपूर बाईकवाले किंवा मोठ्या कार्स वगैरे भरपूर असतात इकडे, त्याच्यामुळं इकडे थोडं रहदारी आहे, त्यामुळं रोड मोठा होण्याची गरज होती. तो झालेला आहे नक्कीच. बाकी तुम्ही कोणत्या परिसरातून हा व्हिडिओ पाहताय मला कमेंट नक्की करा, म्हणजे मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय आणि किती लोकांना फायदा होतोय हे मला कळेल. आणि हो, तुम्ही जर या रोडने प्रवास करत असाल तर नक्कीच तुम्हाला या रोडचं अपडेट हे भेटतंय या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. बाईक वगैरे भरपूर गर्दी असते इकडे या परिसरात. पण आधी खूप वेळ लागायचा, छोटा रोड होता. समोरून लाईट आल्यानंतर रोड काहीच दिसत नाहीये. आधी व्हाईट पॅचेस जे मारले पाहिजेत, ज्यामुळं आपल्याला एक रोडचा अंदाज येतो. पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम होतात, पावसाळ्यात तर दिसूनच येत नाही रोड. आता पुढे आलं राजुरी गाव, मोठं गाव आहे चांगलं. आता तुम्हाला राजुरी गाव हे कोणतं तर तुम्हाला सांगायचं, जी हास्य जत्रा आहे, हास्य जत्रामध्ये एक तिचं नाव नाही माहीत मला, नाव फार फेमस कलाकार आहेत त्यांचं गाव आहे हे राजुरी. मी तुम्हाला नाव सांगतो त्यांचं. तर त्या याच गावच्या आहेत.
नम्रता संभेराव या ज्या आहेत त्या ते याच गावच्या आहेत आणि खूप म्हणजे छान आहे कलाकार त्या, कारण मी भरपूर त्यांचे एपिसोड पाहतो. तर हा त्यांचा मागे एक लेटेस्ट व्हिडिओ आला होता, ते या गावचे आहेत. म्हणजे त्यांचं सासर आय थिंक इकडचं आहे, माहेर दुसऱ्या गावच्या आहेत त्या. इथे गर्दीत खूप सावकाश चालवावं लागते गाडी, कोणी कधी अचानक येईल सांगता नाही येत. त्यांचं माहेर इकडे की सासर नाही माहिती, ठीक आहे असो, पण त्या या गावच्या आहेत. हेच सांगायचं होतं. हे ते राजुरी गाव पुणे जिल्ह्यातलं, पुणे जिल्हा जुन्नर तालुका. तर इकडे बघा, इकडे रोड झालेला आहे आणि हाच रोड शेवटपर्यंत जवळजवळ आळेफाटा या गावापर्यंत आहे. आळेफाटा ते ओतूर हे सुद्धा रोडचं काम झालेलं आहे पूर्ण, तो पूर्णच रोड झालेला आहे, त्यात काय वाद नाही. तुम्हाला उद्या सकाळी उद्या सकाळी जाणार आहे मुंबईला, तर मी तुम्हाला मडगाव ते एक मुरमाडपर्यंत किंवा मुरमाडच्या पुढे शहाड गावापर्यंतचा रस्त्याचा अपडेट देणार आहे. या रोडची मागणी होती खूपच लोकांची, त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला. कारण भरपूर लोकांनी या रोडबाबत कमेंट केली होती की पुढे अहिल्यानगरचा रोड कसा म्हणजे झालेला आहे पूर्ण की नाही झालेला, आयडिया नव्हती. काही लोक या परिसरात येतात आणि